नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक नवीन टॉपिक जो आहे डिव्हिजिबल बाय 21चा रूल. डिव्हिजिबल बाय 21चा रूल काय आपल्याकडे की डिव्हिजिबल बाय 3 अँड 7 म्हणजे 21 जो आहे हा 21चा जो रूल आहे तो काय आहे की ज्यात एक नंबर जो राहील तो 3 आणि 7 दोघांचा पण डिव्हिजिबल असला पाहिजे. आता बघा, इथे परत एक जो कन्सेप्ट आहे आपला तो आहे कोप्राईम नंबरचा. 21 हा नंबर हा 2 कोप्राईम नंबरचा मल्टिपल आहे, म्हणजे 3 आणि 7चा. 3 7 जा 21. 3 आणि 7 कोप्राईम नंबर का बरं आहे? कारण की 3चा फॅक्टर तो 1 3, 7चा फॅक्टर तो 1 7. या दोघांमध्ये फक्त 1 हा कॉमन आहे. 1 हा कॉमन असल्यामुळे 3 आणि 7ला आपण म्हणतो कोप्राईम नंबर. ओके, कोप्राईम नंबरवर मी याच्या पहिलेही व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो एक वेळा चेक करा नंबर सिस्टीमच्या एक प्लेलिस्टमध्ये जाऊन. ओके, आता बघा, आता इथे डिव्हिजिबल बाय 21वर काही क्वेश्चन्स आपण सॉल्व करू, म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे ह्या ठिकाणी तुम्हाला, 5 6 2 8. आता हा जो नंबर आहे 5 6 2 8 हा नंबर असला पाहिजे डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे 5 प्लस 6 प्लस 2 प्लस 8. ठीक आहे, ह्या नंबर्सची जी सम आहे हे भेटणार तुम्हाला सम 21. आता हा जो 21 आहे हा 21 डिव्हिजिबल आहे 3चा. तुम्हाला इथं क्वेश्चन भेटतो 7, रिमाइंडर भेटतो 0. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दिलेला हा नंबर जो आहे हा डिव्हिजिबल आहे 3चा. ठीक आहे, पण आपल्याला काय पाहिजे, 3 आणि 7 दोन्ही पण नंबर पाहिजे. जर 3 आणि 7 असेल तरच तो 21चा डिव्हिजिबल असेल. आता 27चा रूल काय आपल्याकडे, 7चा रूल काय असतो की कोणत्याही नंबरचा लास्टच्या डिजिटला 2ने मल्टिप्लाय करायचं, त्याला सबट्रॅक्ट करायचं रिमेनिंग नंबर्समधून. म्हणजे आता बघा, इथे आपल्याकडे हा 8 आहे, लास्ट डिजिट याचा 8 आहे. 8 मल्टिप्लाय बाय 2 तुम्हाला भेटणार याचा आन्सर 16. ठीक आहे, 16 काढल्याच्या नंतर आता याचे रिमेनिंग नंबर्स काय आहे, रिमेनिंग डिजिट्स काय आपल्याकडे 5 6 2 आहे. 5 6 2 याच्यामधून 16ला मायनस करायचं. ठीक आहे, आता 16ला मायनस करायचं तर 5 हा तसाच ह्या ठिकाणी 6 मायनस 12 मायनस 6चा आन्सर भेटणार तुम्हाला 6. नंतर इथे कॅरी येणार ह्या ठिकाणी असा 1. 5 6 मायनस 1 5, 5 मायनस 1 4 येईल. ठीक आहे, याला अजून थोडा क्लोज नंबर बघू आपण याच्या. बघा, आता हा जो 5 4 6 जो नंबर आहे या नंबरचा लास्ट डिजिट तुमच्याकडे आहे 6, म्हणजे ह्या 6ला आपण मल्टिप्लाय करणार परत 2ने, तुम्हाला भेटणार याचा आन्सर 12. ठीक आहे, हे 12 काढल्याच्या नंतर आता आपल्याकडे उरलेला आहे नंबर कोणता, 54. इथून 12ला मायनस करा. 5 मायनस 1 याचा आन्सर तुम्हाला भेटणार 4, आणि 4 मायनस 2चा आन्सर भेटणार तुम्हाला 2. आता बघा, ह्या ठिकाणी हा जो 42 जो आहे हा 42 7चा डिव्हिजिबल आहे. हा झाला 7चा डिव्हिजिबल बाय 7 झाला हा. ठीक आहे, म्हणजे दिलेला नंबर जो आहे हा 3चा पण डिव्हिजिबल आहे आणि 7चा पण डिव्हिजिबल आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की 5 6 2 8 हा डिव्हिजिबल आहे 21चा. हा आहे डिव्हिजिबल 21चा. ठीक आहे, थोडासा हा रूल कॉम्प्लिकेटेड आहे कारण की 7चा रूल आपल्याला अप्लाय करतो त्याच्यामुळे. आता बघा, अजून एक क्वेश्चन 2 3 7 3. काय म्हणतो तुम्हाला मी ह्या ठिकाणी 2 3 7 3 साठी यात फर्स्ट रूल जो आहे आपला की सम 2 प्लस 3 प्लस 7 प्लस 3, तुम्हाला यांची सम भेटते ह्या ठिकाणी 15. याची सम 15 आहे, म्हणजे 15 हा डिव्हिजिबल आहे 3चा. तुम्हाला याचं रिमाइंडर क्वोशंट भेटते 5 आणि रिमाइंडर भेटते ह्या ठिकाणी 0. आता हे एवढं काढल्याच्या नंतर आता आपल्याला चेक करायचं आहे की हा तर नंबर, समजा हा तर नंबर तुमचा कन्फर्म झाला ह्या ठिकाणी की डिव्हिजिबल आहे 3चा. पण आपल्याला आता एक अजून चेक करायचं आहे की दिलेला नंबर डिव्हिजिबल 7चा आहे का नाही आहे. ठीक आहे, आता 7साठी आपण काय करतो नेहमी की 2 3 7 3 ह्या नंबरचा लास्टचा डिजिट काय आहे, 3 आहे. 3ला मल्टिप्लाय करणार 2ने, 3 मल्टिप्लाय बाय 2 तुम्हाला भेटणार 6.
6 भेटल्याच्या नंतर आता उरलेले डिजिट काय आपल्याकडे 237. तिथून 6ला मायनस करायचं, तुम्हाला हा भेटणार 231 भेटणार. 231 काढल्याच्या नंतर आता ह्या 231चा लास्ट डिजिट आपल्याकडे आहे 1. ह्या 1ला मल्टिप्लाय करू परत आपण 2ने, तुम्हाला भेटणार आन्सर 2. आता 23मधून 2 मायनस केले तर तुम्हाला भेटणार ह्या ठिकाणी आन्सर 21. आता बघा मित्रांनो, हा जो 21 आहे हा 21 7चा डिव्हिजिबल आहे, है ना. 7चा डिव्हिजिबल आहे म्हणजे हा दिलेला नंबर जो आहे 2373 हा 7चा पण डिव्हिजिबल झाला आणि 3चा पण डिव्हिजिबल झाला. ठीक आहे, म्हणजे इथे 2373 इज डिव्हिजिबल बाय 21. 3 आणि 7चा डिव्हिजिबल आहे त्या कारणामुळे. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ थोडा तुम्ही केअरफुली बघा, कारण की यात 3 आणि 7चा रूल आपण अप्लाय केला त्याच्यामुळे. ठीक आहे, आणि कोपाईंड नंबरचा कन्सेप्ट मी दिलेला आहे ऑलरेडी, तुम्ही तो चेक करा नंबर सिस्टीमच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.